आढळते. यावरून हा वृक्ष त्या काळी अज्ञात नसावा असे वाटते. अथर्ववेदात व त्यानंतर वाङ्मय यांचे लेखन आहेत. शतपथ ब्राह्मणातील वटवृक्ष उत्पत्ती कथा. कुरुवंश देवाने यज्ञ केला आणि त्यावेळी सोमचमसाचे मुख त्याने खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचे पुढे वटवृक्ष बनला. हा एक यज्ञीय वृक्ष आहे. यज्ञपात्रे याच्याच लाकडाची बनतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात श्रीविष्णू बालरूपाने वटपत्रावर शयन करतो असे सांगितले आहे. ब्रह्मदेव वडाच्या झाडावर राहतो असे म्हणतात. खवीस, यक्ष आणि वेताळ ही वटवृक्षावर राहतात अशी समजूत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया यांची पूजा करतात. सौभाग्य संधी प्राप्तीसाठी वडाला पारी बांधून त्याची मुंज करावी व त्याचे दुर्वेशी लग्न लावावे असे विधान आहे. या अंजिराच्या जातीचे वृक्ष आहे. रस्त्याच्या कडेला छायेसाठी हे वृक्ष लावतात. काही वड फार मोठे होतात. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यातील गडचिरोली येथे एक वड 2.5 एकर जमिनीवर पसरलेला आहे. बिहारमध्ये कौमतल वड, गुजरातील नर्मदा मुखाजवळ कबीर वट, कलकत्त्याच्या शिवपूर येथील वट, बोटनिकल बागेतील वट, अड्यार येथील वड हे एक वृक्ष प्रचंड असून त्यांचे छायेत 4-5 हजार माणसे बसून राहू शकतात असे सांगतात. कृष्णवट म्हणून दुसरा एक वटवृक्ष आहे. त्याच्या बीजापासून उत्पन्न झालेल्या वडांना द्रोणासारखे पाने येऊ लागली व या रंगाने कृष्णार्का म्हणून अशा वृक्षाला कृष्णवट म्हणून लागले. प्रयाग येथील अक्षयवटाखाली राम, सीता व लक्ष्मण यांनी आसरा घेतला होता असे एकदंत कथेत म्हटले आहे. सावित्री व्रतामध्ये सावित्री मूर्तीची पूजा सांगितली असली तरी रूढी मात्र वेगळ्या आहेत. सावित्रीची पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच संजीव झाला. या संकेताला अनुसरून स्त्रिया त्या दिवशी वडाची पूजा करतात. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वटवृक्ष असेल ते जाऊन मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून स्वतःचे स्विष्टन करतात, दोरा गुंडाळतात व नंतर त्याची पूजा करतात. वडाच्या मुळाशी असे सावित्री, ब्रह्मदेव, सत्यवान, सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या वडाची प्रार्थना करतात. ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाची फांदी आणून किंवा ते घरी पाटावर चंदनाने वटवृक्षाचे चित्र काढून सुद्धा वटवृक्षाचे पूजन करतात. बंगाली स्त्रिया त्या दिवशी आपल्या पतीला सुगंधी लेपन तेलाने स्नान घालतात, त्याची पूजा करतात, त्याला फळे व फुले अर्पण करतात, त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात आणि त्याला नवीन वस्त्र अर्पण करतात. यमाची पूजा करून त्याला वडाची डहाळी अर्पण करतात. वडाची फळे फुले ही यमाला अर्पण करतात. व्रतराज. स्वामी समर्थाचे आगमन. 21वा पान. श्री क्षेत्र सोलापूर. श्री स्वामी अक्कलकोट येण्यापूर्वी काही काळ त्यांचा मुक्काम सोलापूर येथे होता. सुमारे 12 वर्ष मंगळात राहत होते. ते पंढरपूर मार्गे मोहळास आले. मोहळास काही काळ वास्तव्य करून त्यांनी सोलापूर रस्ता झाला. ते रामभाऊ गुर्जर यांच्या घरी राहत असत. येथे सिद्धेश्वर नंदी मंदिराच्या आवारात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे मंदिरात सरोवर पूर्णतः सुकून गेले. त्यामुळे लोकांचे फार हाल होत असे. 2-4 कोसावर त्यांनी पाणी आणायला लागत असे. सिद्धेश्वर मंदिराकडून ते सरोवराच्या पलीकडे एक बाजूस गणपती घाट म्हणून एक ठिकाणी आहे. 300 वर्षापेक्षा जुन्या काळातील येथील सिद्धिविनायक स्थानामुळे या परिसरात गणेश घाट म्हणून प्रसिद्ध आहे. येथील एका पिंपळ वटवृक्षाच्या छायेत महाप्रभूचे स्थान आहे. पाणी पाहिजेच ना. येथे महाराज नेहमी येऊन बसत. एक दिवशी परिसराच्या सर्व गावकरी महाराजांकडे पाण्याकरता प्रार्थना करू लागले. महाराज, सरोवर तर आता पाणी आले नाही तर आम्ही पाण्याबिण्यात तडफडून मरू, करता आपली कृपा व्हावी. लोकांची ही व्याकुळ अवस्था पाहून दीनदयाळ स्वामी महाराज कळवळून म्हणाले, अरे मरता कशाला, पाणीच पाहिजे ना. गांडी तोंडाने प्या. थोड्या वेळाने महाराज उठून सरोवरात पाणी उभे राहिले आणि काहीतरी पुढे त्यांनी सर्व इथे लवी केली. थोड्या वेळाने आभाळ भरून पाणी आले. जोरदार पाऊस पडला. जिकडे तिकडे पाणी झाले. थोड्याच वेळात सरोवर पूर्ण भरून गेले. त्यापासून हा सरोवर कितीही दुष्काळ आला तरी अजिबात अटत नाही. मला संसारातून सोडवा.